सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून, संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करून, महाराणी ताराराणींनी औरंगजेबाला ज्या पद्धतीने पळव करून सोडलं होतं, त्यांच्या त्या तलवारीची आठवण करून, शिंदे आणि होळकर या मराठा सरदारांच्या जीवावर पेशव्यांनी आटके पार लावलेल्या झेंड्याची आठवण करून, ज्यांनी महाराजांची समाधी सर्वप्रथम रायगडावर शोधून त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला, त्या ज्योतिराव फुल्यांची आठवण करून, महाराजांना स्फूर्तिस्थान मानणारे बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजांप्रमाणेच 18 पगड जातींना एकत्र करून लोकराज्य निर्माण करणारे शाहू महाराज, या सर्वांची आठवण करून, या सर्वांना वंदन करून भाषणाला सुरुवात करतो. रविवारच्या दिवशी शरदासारख्या ऋतूमध्ये इतकं टळटळीत ऊन बाहेर पडलेलं असताना मटण खाऊन मोबाईल बंद करून दुपारी ताणून द्यायची सोडून इकडे शिवजयंती साजरी करायला आलेल्या आपल्या सर्वांनाही वंदन. शिवजयंती साजरी करतोय, 4 शब्द बोला असा सूचना वजा आदेश आमच्या संस्थेकडून आल्यानंतर काहीतरी बोलणं भाग होतच. बरेच विषय होते. सर्वप्रथम म्हटलं महाराजांच्या आयुष्यावरच बोलावं, पण महाराजांचं आयुष्य म्हणजे अवघ्या 50 वर्षात घडलेलं महाभारत. एक एक प्रसंग म्हणजे त्याच्यावर एक एक भाषण वेगळं तयार होईल. मग म्हटलं वेडात दौडले 7 मराठे वीर, त्याच्यावर एक काहीतरी छोटासा प्रयोग करावा, त्याच्यावर पण एक उतारा लिहिला. मग एक दिवस असंच एका मित्राच्या घरी गेलो होतो. आजकाल जिकडे जातो तिकडे मराठा दिंडे युकेचा विषय काढतोच, मेंबर गोळा करायचे असतात त्याच्यामुळे. तिकडे आपला असंच विषय चाललाय आमचा. त्याचा युनिव्हर्सिटीला जाणारा मुलगा आपला बसलाय मोबाईल मध्ये. मी त्याला सहज म्हटलं, काय रे शिवाजी महाराज माहित आहेत ना? तर माझ्या मराठी प्रश्नाला त्याचं अपेक्षित असं इंग्लिश मध्ये उत्तर आलं, ओ दॅट मराठा वॉरियर इन महाराष्ट्र. मला त्याची दया आणि त्याच्या आईवडिलांची कीव आली, पण तरी त्यांना धन्यवाद देऊन बाहेर पडलो, कारण त्यांनी भाषणाला विषय दिला होता. तर आपण थोडेसे वेगळे आहोत. इकडं UK मध्ये सेटल झालेले आपण मराठी लोक, कारण आपण आपल्या मुलांना इकडे घेऊन आलेलो आहोत. तर कितपत आपण त्यांना शिवाजी महाराजांची माहिती देतो, कितपत आपण त्यांना आपण मराठी आहोत याचं अभिमानाची जागृती त्यांच्यात करतो, हा एक प्रश्न नेहमीच मला पडतो. महाराष्ट्रातला विषय वेगळा आहे. म्हणजे तिथं काही ना काही भानगडी चाललेल्या असतात. म्हणजे कधी आरक्षण कुठला पक्ष देतो, मग त्याला स्थगिती मिळते, मग न्यायालयामध्ये जातात, शिवजयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या होतात. प्रत्येक राजकीय पक्ष शिवाजी महाराज आमचेच कसे ह्याचं केविलवाणं प्रदर्शन चालू असतं दररोज टीव्हीवर. मराठी पोरं आपली लेझिम खेळत असतात गणेशोत्सवामध्ये, शिवजयंतीमध्ये. पण या सगळ्यामध्ये एक कुठेतरी एक मराठा समाजाची पार्श्वभूमी, एक शिवाजी महाराज कोण होते, कुणबी कोण, मराठा कोण, आरक्षण कोण, ह्याचं एक थोडंसं एक नॉलेज मुलांना कायम मिळत असतं. इकडे गोष्ट वेगळी आहे. म्हणजे फार काही वेगळी नाही. आपण पण सकाळी टॉयलेटवर बसल्यावर तेच ऑनलाईन पुढारी मटा वाचून आपलं रक्त जाळून घेत असतो महाराष्ट्रात चाललेल्या भानगडींमुळं. मग तिकडचे व्हॉट्सअपच्या ग्रुपचे मेसेज तिकडे पाठवायचे. पण ह्या पलीकडे नाही. म्हणजे कधी कधी मला वाटतं की शिवाजी महाराज माहीत असलेले आपली कदाचित ही शेवटची पिढी UK मधली. मराठा असणाऱ्यांची, अभिमान असणाऱ्यांची पण कदाचित ही आपली शेवटचीच पिढी. तर काय नक्की कुठं चुकतंय, काय होतंय? तर
कुठं आपण कमी पडतोय. आमच्या ऑफिसमध्ये एक इटालियन माणूस आहे, क्लर्क आहे तो. तर मी त्याचं ऑब्झर्व करतो त्याला बऱ्याचदा. तर एक मला जाणवलं त्याच्याकडे बघून, त्याला इटालियन असण्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे तो आता 10-15 वर्ष झालं UK मध्ये, पण त्यानं कधी त्याचं ऍक्सेंट बदलण्याची त्याने कधी प्रयत्न नाही केला. कधी येईल, 4-5 लोक बसले आहेत मीटिंग मध्ये, येऊन हॅलो हाऊ आर यू वगैरे असं इटालियन ऍक्सेंट मध्ये म्हणेल, त्याची लाज नाही त्याला. म्हणजे कधी जर त्याच्याकडे आपण विषय काढला इटलीचा, रोमचा, रोमन साम्राज्य, तास-तासभर एकदम अभिमानाने गप्पा मारत राहील. हा अभिमान कदाचित आपल्यामध्ये कमी पडतोय. म्हणजे मी जेव्हा मग आपल्या स्वतःकडे बघतो, माझ्या काही मित्रांकडे बघतो, स्पेसिफिकली जी लोक इथं आज आली नाही आहेत त्यांच्याकडे बघतो. आपण देवाऱ्यावर 10-15 देव ठेवू, आपण दरवाजावर गणपती लावू, कारच्या डॅशबोर्डवर शंकर ठेवू, पण घरामध्ये शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती नसेल, एखादा छोटासा फोटो सुद्धा नसेल. आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू, अगदी ते काय रावण दहन वगैरे असतं विजयादशमीला, त्याला आपण मुलांना घेऊन जाऊ. आणि काही काही जण तर छठ पूजेला पण, आजकाल छठ पूजा पण होते इकडे UK मध्ये, तिकडे पण जातात. पण कुठे एखादं सार्वजनिक शिवजयंती होत असेल तर त्या दिवशी आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. घरात शिवजयंती करायची तर सोडूनच द्या. संक्रांतीला हळदी कुंकू करतात, पण संक्रांतीच्या दिवशी 250 वर्षांपूर्वी पानिपतात काय झालं ते आपल्यालाच माहित नसतं, मग मुलांना काय सांगणार. गुढीपाडव्याला अगदी मिनिएचर गुड्या वगैरे घेऊन येतात आजकाल, त्याच्या पूजा करतात. पण 350 वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या आपण किती जण सांगतो आपल्या मुलांना. दिवाळी जोरजोरात साजरी करतो आपण, पण लहानपणी आपण म्हणायचो इडा पिढा जाऊ दे, बळीचा राज्य येऊ दे. त्यातली इडा आणि पिढा कोण बहिणी होत्या, आणि ज्या बळीच्या डोक्यावर वामनाने पाय देऊन त्याला पाताळात गाडलं, त्या बळीचं राज्य येऊ दे असं आपण का म्हणतो हे आपण मुलांना सांगतो का? तर हा एक विषय आहे. बेसिकली टीका करणं हा उद्देश नाही आहे, पण जेव्हा आपण स्वतःकडेच आपलं बोट दाखवतो तेव्हा मग आपल्याला आपल्या उणीवा जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा मग आपण प्रगतीकडे वळतो. म्हणून असं बोलायचं. पण आजची पिढी खूप स्मार्ट आहे. आजच्या पिढीला खूप टेक सॅव्ही आहे. म्हणजे तुम्ही त्यांना जर सांगितलं मुलांना, अरे आपल्याला शिवजयंतीला जायचं आहे किंवा शिवजयंती आपल्याला साजरी करायची आहे घरी, तर अगदी लगेच विकिपीडियात जातील, शिवाजी महाराज कोण होते सगळं वाचून काढतील, युट्यूबमध्ये जातील. तर त्यांना फक्त एका इम्पिटसची गरज आहे, तर तो आपण दिला पाहिजे. तर मुलांमध्ये मराठा समाजाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी, शिवाजी महाराजांविषयी आस्था निर्माण करण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना चांगली पुस्तकं वाचायला देणं. जशी आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिली होती, छावा आणि श्रीमान योगी सारखी. आता इतकी जाडजूड पुस्तकं आपली इतकं लहानाची मोठी होणारी मुलं कितपत इंटरेस्ट घेऊन वाचतील त्याबद्दल मी साशंक आहे. पण त्यावरून आठवलं, मध्यंतरी मी एकदा मुंबईला गेलो होतो, तिथं श्रीमंत कोकाटेंचं एक भाषण होतं. भाषण चुकून घरी आले होते, येताना एक छान पुस्तक घेऊन आले. मला म्हणाले की हे तुमच्या रॉनिकला कळेल, हे मी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे, चित्रमय आहे. त्याच्यात त्यांनी सुटसुटीत इंग्लिश भाषेमध्ये सगळ्या महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. तर त्याच्या काही प्रती मी आज आणलेल्या आहेत आपल्या लहान मुलांना इथे देण्यासाठी. पण त्यातून मला एक दुसरं असं कळालं की ही पुस्तकं जी आपण लहानपणी वाचलेली आहेत ती पुन्हा एकदा वाचायला हरकत नाही. यंदा मी गेलो होतो त्यावेळेस ते श्रीमान योगी पुन्हा एकदा मी कपाटातून काढलं आणि प्रस्थान वाचतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलं की तर इतकी वर्ष झाली हे पुस्तक इतकं सुंदर वाचून. खूप छान पुस्तक आहे, आपण वाचली पाहिजे. जरी मुलांना आपल्या मराठी वाचण्यात इतका रस नसेल, पण मराठी ऐकायला खूप आवडतं त्यांना. तर यूट्यूबवर साळुंखे, विश्वासराव पाटील,
शिवाजीराव भोसले ह्या सगळ्या विद्वानांनी सखोल अभ्यास करून शिवाजी महाराजांवर खूप छान छान भाषणं दिलेली आहेत. ते आपणच मुलांसमोर ओपन करून बघू शकतो. आपलंही ज्ञान वाढेल, मुलांनी प्रश्न विचारतील. सिनेमांचा आणि याचा तर पाऊस पडला आजकाल. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक एका त्यांच्या आयुष्याच्या घटनेवर एक सिनेमा निघालाय. एखाद्या रविवारच्या दुपारी कुठलाही प्लॅटफॉर्म काढा, 4 पिक्चर तुम्हाला सापडतील, एखाद्या घेऊन बसा, खूप मजा येईल. ॲज अ फॅमिली तुम्ही जर बघायला बसलात मुलांबरोबर तर. एक उपक्रम मी आपल्या मंडळाच्या कार्यकारिणीला सुचवू इच्छितो. आता पुढच्या शिवजयंतीला आपण 1 वर्षांनी भेटू. त्या अगोदर आपण नक्कीच सगळेजण एकदा तरी भारतामध्ये चक्कर टाकू. ह्यावेळी गेल्यानंतर एखाद्या किल्ल्याला नक्की भेट द्या, मुलांना घेऊन जा. खूप छान मेमरीज क्रिएट होतील, खूप छान वाटेल सगळ्यांना. मग परत जेव्हा आपण शिवजयंतीला भेटू इकडे आल्यानंतर, त्यावेळेस मग आपण कुठल्या किल्ल्याला भेट दिली, तिथं काय इतिहास घडला, हे सगळं मुलांनी अगदी फोटो वगैरे दाखवून स्लाइड शो करून दाखवायचं. असा एक उपक्रम. छत्रपतींच्या शिवमुद्रेवर लिहिलेलं आहे, प्रतिपच्चंद्र लेखैव वर्धिष्णू विश्ववंदिता, शाह सुनो शिवस्य ऐसा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी शहाजी पुत्र शिवाजी याची ही मुद्रा अशीच लोककल्याणासाठी शोभत राहो, असा त्याचा अर्थ. तर आपलं हे छोटंसं मंडळ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणेच वाढत चाललेलं आहे. गेल्या वेळेस 20 लोक आले होते, आज जवळजवळ 35 लोक उपस्थित आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या मंडळाचं नेतृत्व राजमाता जिजाऊ, ताराराणी आणि येसुबाई महाराणी यासारख्या आघाडीच्या स्त्रियांच्या खांद्यावर आहे. त्यामुळं आपण वारंवार नक्कीच भेटत राहू आणि हे मंडळाचा असाच विस्तार होईल, याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय.